आपल्या देशात भारतीय संविधानाने सर्वांना समानता दिली. निसर्गाने सर्व प्राण्याला समान अवयव दिले. परंतु संविधानातील समानता प्रत्येक मानवाच्या मन-मेंदूमध्ये घुसलेली नाही. त्यामुळे समाजात विषमता जशीच्या तशी कायम आहे. काही अंशी आपल्याला समानता दिसत असली तरीही विषमता ही कायम आहेच. निसर्गाने दिलेल्या अवयवाचा वापर सारख्या रीतीने, सारख्या गतीने, सारख्या संस्काराने, सारख्या शिक्षणाने, सारख्या प्रशिक्षणाने, सारख्या संगोपनाने, सारख्या आहाराने, सारख्या विहाराने, सारख्या पर्यावरणाने, सारख्या विचाराने, सारख्या मैत्रीभावाने झाले नाही. आणि म्हणूनच या देशात सामाजिक विषमता निर्माण झाली. म्हणजेच इथल्या धूर्त राजकारणी पुरुषांनी लोकांवरती लादली आणि यामुळे मानवी जीवनातले मनुष्य आणि प्राणी मानसिकदृष्ट्या कमजोर, अविकसित राहिलेत. समतावादी संस्काराने, शिक्षणाने, विचाराने, भावनेने, ज्ञानाने ते परिपक्व झालेच नाही. त्यांच्या मनावर या देशातल्या धर्मांध शक्तीने मानसिक गुलामी लादली. हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या या देशातला मूळ निवासी आदिवासी बहुजन समाज धर्माच्या देवाच्या नावाखाली सर्व दृष्टीने पिचल्या जात आहे. आणि हे देवाधर्माच्या नावावर पिचणे अजूनही त्यांच्या दृष्टीत आलेले दिसत नाही. आज सुद्धा बहुतांश बहुजन समाज अंधश्रद्धेमुळे अज्ञानात गुरफटून पडलेला आहे. तो त्यातून बाहेर पडायलाच तयार नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. अज्ञानात जगणाऱ्या माणसांची बुद्धी गोठली, विचार गोठले, कृती गोठली. त्यामुळे त्यांचे अवयव असूनही निकामी झालेले आहेत. ते काय क्रिया करणार? झोपेतून उठल्यापासून काम करणे, खाण्यासाठी जगणे, खाण्यापलीकडे काहीच न करणे, ही बुद्धिमत्ता बहुतांश अज्ञानात जगणाऱ्या खूप साऱ्या माणसांची झालेली आहे. या देशातील भयावह अप्रगत धर्मांध शक्तीने मानवाचे विकासात्मक जे काही जगणे आहे, त्याचे विचार, त्याचे आचार, भावना, कृती, तसा उपदेश, तसे शिक्षण, प्रशिक्षण नेस्तनाबूत केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेसोबतच मानवाला चांगल्या आरोग्याची, शुद्ध पाण्याची, सक्तीच्या मोफत शिक्षणाची अत्यंत गरज आहे. पण ती गरज स्वातंत्र्याच्या 70 ते 79 वर्षात सर्व भारतीय मानवांना पूर्ण करता आलेली नाही. आणि शासनाने ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. खरे तर माणसाने माणसासारखे जगावे. प्रत्येक गोष्ट त्याने स्वतः निर्माण करावी. परिश्रम, सातत्य, जिद्द, लगन, निष्ठा बाळगून हाती घेतलेल्या कोणत्याही कामात जीव ओतावा. यशस्वी जीवन जगता येईल अगदीच स्वाभिमानाने. रस्त्याने चालत गेलो की लोकांनी आपल्यालाच बघावे, आपल्याच नावाची चर्चा सतत असावी. लपून छपून माणसाने काहीच करू नये. जे काही करायचे ते बिनधास्तपणे.